राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीची प्रचार यंत्रणेची तोप थंडावत नाही तोपर्यंतच राज्य निवडणूक आयोगानं जे आहे ते पुढच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणुकीचा कार्यक्रम आज म्हणजे 13 जानेवारी 2026 रोजी 4 वाजता जाहीर केला आहे। त्यामुळं आजी माजी आणि भावी जिल्हा परिषद मेंबरांची आणि पक्षाची त्याचबरोबर घाई आणि तारांबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। मंडळी, हा कार्यक्रम कसा आहे, कुठल्या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदाच्या निवडणुका किती तारखेला होणार आहेत, त्याचा अर्ज कधी भरायचे, अर्ज माघारी कधी घ्यायचे, मतदानाची तारीख काय आणि निकालाची तारीख काय या संदर्भामध्ये मी तुम्हालाच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। नमस्कार, मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय ते जनमंतक मराठी। मंडळी, तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करा, इंस्टाला पाहत असाल तर इंस्टाला सुद्धा फॉलो करायला अजिबात विसरू नका। तर बघा, सुरुवातीला राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीची निवडणूक ही होणार आहे। त्यामध्ये आपल्या राज्यातला विचार करायचा झाला तर मराठवाड्यातल्या 4, पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 आणि कोकणमधल्या 3 यांचा समावेश आहे। आता मराठवाड्यात बघितलं तर लातूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि धाराशिव, आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा आणि सांगली, आणि कोकणमधल्या रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे। आता निवडणूक कार्यक्रम अशा पद्धतीनं जाहीर झाला आहे। अर्ज दाखल करायची तारीख आहे 16 जानेवारी 2026। त्याचबरोबर 21 जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज भरता येईल। अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 21 आहे, मी तुम्हाला जसं बोललो तसं। अर्ज छाननी करण्याची तारीख आहे 22 जानेवारी 2026। अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे 27 जानेवारी 2026। मतदान 5 फेब्रुवारी 2026ला होणार आहे आणि निकाल जो आहे अर्थातच दुसऱ्या म्हणजे 2 दिवसानंतर 7 फेब्रुवारी 2026ला होणार आहे। हा एकंदरीत निवडणूक आयोगानं जिल्हा परिषदांचा पहिल्या टप्प्यातल्या म्हणूयात आपण, कारण आरक्षणाची वगैरे आहे, जे आरक्षण 50%च्या वरी गेले त्यामुळं काही जिल्ह्यातल्या काही म्हणण्यापेक्षा बऱ्याच जे जिल्हा परिषद आहेत त्या पेंडिंग ठेवून पहिल्या टप्प्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत। त्यामुळे आता सगळ्या पक्षाची तारांबळ उडणार आहे। लागलीच बघितलं तर आज काही तासाच्या अंतरावरती महानगरपालिका निवडणुकीची प्रचार यंत्रणा आज थंडावलेली आहे। उद्या 15 तारखेला त्याचं मतदान आहे आणि 16ला निकाल आहे आणि 16ला लगेच जिल्हा परिषदेचे फॉर्म वगैरे भरणं ह्या अशा पद्धतीचा कार्यक्रम एकूणच निवडणूक आयोगानं सुरू केलेला आहे। पण तसं पाहिलं तर मंडळी, जिल्हा परिषद निवडणुका फार महत्त्वाच्या असतात, स्थानिक ग्राउंडवरती त्या फार महत्त्वाच्या असतात, त्यामुळं त्या फार चर्चेत येऊ शकतात। सध्याचं जर गणित बघितलं तर आता लातूरचं आपल्याला बोलायचं झालं तर लातूरमध्ये राष्ट्रवादीनं नवीन एंट्री घेतलेली आहे। त्याचबरोबर भाजपनं पाठीमागं जे स्वर्गीय विलासराव देशमुखांबद्दल केलेलं जे वक्तव्य आहे त्याचे देखील पडसाद आपल्याला या जिल्हा परिषद झडपीमध्ये पंचायत समित्यांच्या निवडणुकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत। आणि त्याचं चित्रही 7 फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे। आजी माझी भावी झडपी मेंबर आहेत, पंचायत समितीचे काही गण आहेत, हे सगळे आता मैदानात उतरणार आहेत। प्रचाराला काही दिवस मिळणार आहेत आणि त्याचं सर्कल फार मोठं असतं। अनेक दिवसापासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले हे मेंबर आता म्हणजे उद्याच 16 तारखेपासून रिंगणामध्ये उतरणार आहेत आणि त्या संदर्भामध्ये आपण सगळं रिपोर्टिंग तर करणारच आहोत। प्रत्येक गावामध्ये जनमंतक ज्या पद्धतीनं लोकांच्या प्रतिक्रिया घेतं, लोकांचा कौल तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे, तेही आम्ही कार्यक्रम लवकरच सुरू करणार आहोत 16 तारखेपासून। या सगळ्या निवडणुकाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? निवडणूक आयोगानं जे सुप्रीम कोर्टानं गाईडलाईन दिल्या होत्या की 31 जानेवारीच्या अगोदर ह्या सगळ्या निवडणुका घ्या,
त्यानंतर काल परवा त्याबद्दलची सुनावणी देखील झाली होती. राज्य सरकारने म्हणा किंवा निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाकडे मागणीसुद्धा केली होती की आम्हाला थोडा वेळ वाढवून द्यावा 15 फेब्रुवारीपर्यंतचा, पण तसं काही झालेलं दिसत नाही. 5 फेब्रुवारीपर्यंत ही निवडणूक पूर्ण करायचे, 7 फेब्रुवारीपर्यंत निवडणूक करायचे, कारण त्याच्या 1-2 दिवसानंतर लगेच 10वीचा बोर्डाचा पेपर असणार आहे. त्यामुळं निवडणूक आयोगानं ही घाई केलेली आहे. त्यानंतरचा जो टप्पा आहे तो जो आहे तो परीक्षानंतरच होऊ शकेल अशी देखील शक्यता वर्तवली जाते. मंडळी, तुम्हाला काय वाटतं, निवडणूक आयोगाने घेतलेला हा निर्णय योग्य आहे का? आणि एकूणच लातूर जिल्ह्यापुरतं बोलायचं झालं तर लातूर जिल्ह्यामध्ये झेडपीची आणि जिल्हा परिषद निवडणुकांची नेमकी परिस्थिती कशी असेल, अंदाज तुम्ही आमच्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि आता झेडपीचा सगळा हा रणसंग्राम पाहण्यासाठी जनमंतकला फॉलो करा. धन्यवाद.